सर्व समर्थ भक्तांना मी वंदन करते. ज्येष्ठ समीक्षक आणि केंद्र संचालक आणि सर्व समर्थ भक्तांना मी वंदन करते. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. उपासनेला दृढ चालवावे, देव संतासी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. श्रीराम. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तत्काळची सिद्धी पावे. करता राम हे असावे अभ्यंतरी. श्री समर्थांचा मुख्य संदेश असा आहे की कोणतेही कार्य करताना श्रद्धा, भक्ती आणि नम्रता असावी. अहंकार नको. मी केले ही भावना टाळावी. अंतःकरणात रामाचा वास असावा, म्हणजे मन शुद्ध आणि स्थिर राहते. अशा वृत्तीने केलेले कार्य यशस्वी होते आणि मनालाही समाधान मिळते. ते तत्काळची सिद्धी पावे. यामध्ये तत्काळ याचा अर्थ लगेच नव्हे, तर ते योग्य वेळी आणि योग्य प्रकारे त्याचे आपल्याला यश मिळते. सर्वसाधारणपणे मनुष्याच्या आयुष्यात कोणतेही कार्य करताना हे मी केलं ही भावना असते. मी केलं म्हणून हे कार्य यशस्वी झालं अशी अहंकाराची भावना त्यामध्ये असते. जेव्हा कुटुंबातील एखादी कर्ती स्त्री असं म्हणते की मी आहे म्हणून घर नीट चाललं आहे, तर असा अहंकार कधीही मनामध्ये नसावा. कारण करता करविता हा भगवंत आहे, आपण फक्त माध्यम आहोत. घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य नीट सरळ मार्गी चालावे म्हणून भगवंताने आपल्याला धडधाकट ठेवलेले आहे. तसेच एखादा कुटुंब प्रमुख अहंकाराने असं म्हणतो की मी पैसा कमवून आणतो म्हणून माझ्या कुटुंबाचा चरितार्थ व माझ्या मुलांचं शिक्षण चालू आहे, मी नसतो तर माझ्या कुटुंबाचं काय झालं असतं. तर असा अहंकार मनामध्ये कधी नसावा. अंतःकरणात रामाचा वास असावा. कारण करता करविता तो आहे, आपण फक्त माध्यम आहोत. करता करविता जेव्हा राम आहे असं आपण मनामध्ये ठसवतो ना, तेव्हा मन शुद्ध आणि स्थिर राहते. अशा वृत्तीने केलेले कार्य यशस्वी तर होतेच, पण मनालाही समाधान मिळते. अहंकार टाळून देवच सर्व काही करवून घेत आहे अशी नम्र वृत्ती ठेवावी. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे. इथे स्मरण हा शब्द महत्वाचा आहे. स्मरण म्हणजे केवळ नाव उच्चारणे नव्हे, तर चित्त एकाग्र करणे, ते तत्काळची सिद्धी पावे. यामध्ये तत्काळ याचा अर्थ केवळ लगेच नव्हे, तर योग्य वेळी आणि योग्य प्रकारे यश मिळणे असा आहे. सिद्धी पावे म्हणजे बाह्य यश नसून कार्यातील पूर्णता, अंतर्मनातील समाधान, योग्य परिणाम आणि आध्यात्मिक उन्नती. तत्काळ याचा सूक्ष्म अर्थ असा आहे की जेव्हा आपले मन शुद्ध, एकाग्र असते, तेव्हा कार्यात विलंब, गोंधळ आणि द्विधा मनस्थिती आपल्या मनातील कमी होते, म्हणून यश लवकर आणि योग्य मार्गाने मिळते. समर्थ येथे एक मानसशास्त्रीय सत्य सांगतात. एकाग्र श्रद्धायुक्त मन अधिक परिणामकारक असते. करता राम ही वृत्ती दोन मोठे परिणाम साधते. एक तर आपल्या मनातील अहंकार नाहीसा होतो, मन स्थिर राहते आणि करता राम ही भावना मनाला हलके करते. अपयश आले तर अपराधीपणा राहत नाही आणि यश मिळाले तरी गर्व येत नाही. हीच निष्काम कर्मयोगाची भावना आहे. ही ओवी भक्ती आणि कर्म यांचा सुंदर समन्वय आहे. गीतेतील कर्मयोगाचे तर सारच आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग याचा मिलाफ आहे. भक्तीशिवाय कर्म कोरडे, ज्ञानाशिवाय भक्ती अंधश्रद्धा बनते आणि कर्माशिवाय दोन्ही अपूर्ण राहतात. ही ओवी बाह्यता रामभक्ती आहे, पण आतून ती अहं नाशाची साधना आहे. अंतिमता ही ब्रह्मैक्याचा मार्ग आहे. ही ओवी अद्वैत वेदांताच्या अत्यंत सूक्ष्म तत्वांशी जोडलेली आहे. वरवर पाहता ती भक्ती मार्गाची वाटते,
पण तिचा अंतरंग अर्थ अद्वैताच्या गाभ्याला स्पर्श करणार. अद्वैतानुसार परमसत्य निराकार निर्गुण ब्रह्म आहे. मात्र साधकाच्या प्रारंभीच्या अवस्थेत आपण सगुण ईश्वराचे स्मरण करणे आवश्यक असते. रघुनाथ येथे सगुण राम आहे, पण हा रामच पुढे ब्रह्मस्वरूप ठरतो. करता राम ही भावना अहंकार विलयाची साधना आहे. अहंकार थेट नष्ट होत नाही, तर तो रामरायाच्या चरणी अर्पण करावा लागतो. श्री समर्थांनी साधकांना प्रथम सगुण उपासना करावयास शिकवली. सगुण उपासनेचे महत्व साधकांना सांगितले. देहच मी आहे अशी दृढ भावना पोचणारी देहबुद्धी ह्या स्वतःमध्ये अनात्म भाग होय. देहबुद्धी बाजूस सारण्यास देहबुद्धीचाच आश्रय घ्यावा लागतो. आपला देह सगुण म्हणून आपला देव देखील सगुण. आपला देह आपल्याला जितका खरा वाटतो तितकाच आपला देव देखील आपल्याला खरा वाटतो. अशी दृढ भावना ठेवून श्रद्धेने प्रेमाने सगुणोपासना केली तर देहबुद्धी आपोआप क्षीण होते. भगवंताची सेवा करण्यामध्ये आपल्या मीपणाचा आणि देहाचा विसर पडू लागतो. निरंतर चिंतनाने त्याचे अखंड ध्यान लागते. ध्यानाची पराकाष्ठा झाली की दिव्य प्रेम उत्पन्न होते. प्रेमामध्ये संपूर्ण आत्मनिवेदन घडून भगवंताचा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो. श्री समर्थांच्या कुळाचे दैवत श्री रामचंद्र आहे. समर्थ म्हणतात, श्री रामचंद्राच्या कृपेनेच माझा परमार्थ चालतो. त्याने देवांना रावणाच्या कैदेतून सोडविले. त्याच्या इतका समर्थ कोणी नाही. अशा त्या रघुवीराचा मी सेवक आहे. त्याची सेवा केल्यामुळे देहबुद्धी जाऊन मला आत्मज्ञान आले. सगुणाच्या उपासनेतूनच अत्यंत सत्य आणि शाश्वत आत्मज्ञान प्राप्त होते. सगुण ईश्वर दुर्जनांचा संहार करतो आणि आपल्या भक्तांना सांभाळतो. ज्याप्रमाणे नरसिंहाने खांबातून प्रकट होऊन हिरण्यकश्यपूचा वध केला व आपल्या आवडत्या भक्त प्रल्हादाचे संरक्षण केले. श्रीकृष्णाने दुष्ट कंसाचा वध करून आपल्या माता पित्याला कंसाच्या कैदेतून सोडवले आणि मथुरेतील जनतेला कंसाच्या दुष्ट जाचापासून मुक्त केले. तपश्चर्या करणाऱ्या छोट्या ध्रुव बाळाला भगवंताने प्रत्यक्ष दर्शन देऊन अढळपद दिले. कोणत्याही कर्माचे कर्तेपण मनापासून भगवंताकडे सोपविले तर जीवनात ईश्वरी सत्ता कल्पनेच्या बाहेरील गोष्टी घडवून आणते. असा प्रत्यक्ष अनुभव येतो. करता राम आहे अशी दृढ भावना ठेवणे यास सगुण निवेदन म्हणतात. जो साधक राम करता आहे ही खरी भावना ठेवून जीवनातील कर्मे करतो, त्याची वासना क्षीण होते आणि मन आपोआप अंतर्मुख बनते. शिवाय आपण भगवंताच्या हातातील बाहुले आहोत ही ठाम श्रद्धा असल्याने विश्वातील ईश्वर शक्ती त्याच्या हातून मोठेच कार्य घडवून आणते. म्हणूनच देह सगुणाच्या उपासनेत गुंतलेला ठेवायचा आणि विवेकाने मीपणा नाहीसा करायचा. श्री समर्थांच्या वंशात 21 पिढ्या रामोपासना चालू होती. अशा पावन कुलात रामनवमी या दिवशी श्री समर्थांचा जाम या गावी जन्म झाला. त्यांना वयाच्या 5व्या वर्षीच मारुतीरायाचा अनुग्रह झाला. श्री समर्थांना लहानपणापासूनच रामरायाच्या अनुग्रहाची तळमळ लागली होती. समर्थांना विश्वाची चिंता होती. भगवत प्राप्तीशिवाय मदतीशिवाय आपल्या हातून कोणतेही कार्य होणार नाही ही त्यांची स्वच्छ धारणा होती. कठोर साधना करावी, भगवंताची प्राप्ती करून घ्यावी आणि मग भगवंताच्या आज्ञेने आणि इच्छेने देशाचे दैन्य दूर करावे ही त्यांच्या मनात इच्छा होती. नारायणाच्या मनातले वादळ समजावून घेऊ शकेल अशी उंची जांभेत कोणाची असणार. सूर्याजी पंत आणि ज्येष्ठ गंगाधर प्रतिभा संपन्न होते. भांजी गोसावी म्हणजे त्यांचे मामा यांचा व्यासंगही दांडगा होता. पण ही सारी माणसे मळलेल्या वाटेने जाणारी होती. समर्थांना तर विश्वाची चिंता होती. नारायण घरात असला तरी योग्य संधीची वाट पाहत होता. यातूनच सद्गुरूची ओढ त्याच्या मनात निर्माण झाली. गुरुवीण कोण दाखविल वाट ह्या विचाराने त्याच्या मनात घर केले. नारायण 8 वर्षाचा असताना त्याचे वडील सूर्याजी पंत यांना देवाज्ञा झाली. आपले थोरले बंधू
गावातील काही मंडळींना माडीवरील खोलीत अनुग्रह देताना छोट्या नारायणाने पाहिले होते. वडील हयात नाही तेव्हा आता थोरल्या भावाकडून आपण अनुग्रह घ्यावा असे नारायणाला वाटले. त्यानुसार त्याने भावाजवळ अनुग्रह मागितला. तेव्हा श्रेष्ठ गंगाधर पंत त्याला म्हणाले, नारायणा, अजून तू खूप लहान आहेस असे म्हणून त्यांनी अनुग्रह देण्याचे टाळले. आपले वडील आणि थोरले बंधू यांच्याप्रमाणे आपल्याला रामाचा प्रत्यक्ष अनुग्रह मिळू शकेल असे नारायणाला वाटणे स्वाभाविकच आहे. त्यानुसार तो गावाबाहेर हनुमंताच्या मंदिरात जाऊन ध्यानस्थ बसला. 3 दिवस 3 रात्र तो तशा अवस्थेत बसून होता. अशा प्रकारचे अनुष्ठान ठोसर कुटुंबियांना काही कमी नवीन नव्हते. तिसऱ्या दिवशी प्रत्यक्ष मारुतीराय प्रकट झाले. तेव्हा नारायणाने आपल्या अनुग्रहाचा मानस कथन केला. त्यावेळी हनुमंताने रामाचे ध्यान करताच प्रभू रामचंद्र प्रकट झाले. त्यांनी नारायणास अनुग्रह दिला आणि ते म्हणाले, सर्व पृथ्वी म्लेच्छमय झाली आहे. याकरिता आपण वैराग्य वृत्तीने कृष्णातीरी राहून उपासना व ज्ञानवृद्धी करून जगदुद्धार करावा, धर्मस्थापना करावी. याप्रमाणे आज्ञा करून नारायणास रामदास हे नाव देऊन श्री रामचंद्र अंतर्धान पावले. ही घटना जांबेत श्रावण शुद्ध अष्टमीला झाली. आजही या तिथीला जांबेत श्रीराम मंदिरातर्फे समर्थांचा अनुग्रह दिन साजरा केला जातो. त्या दिवशी हनुमंताला नैवेद्य दाखविला जातो. अवघे 12 वर्षाचे असताना समर्थांनी घरदार सोडून घोर अनुष्ठानाकरिता नाशिक येथील टाकळी येथे निघून आले. रामाची कृपा संपादन करण्यासाठी रामाची प्रार्थना केली. उपासना अनुष्ठानाखेरीज सामर्थ्य नाही आणि सामर्थ्याखेरीज लोकांच्या उपयोगी पडून त्यांची दुःखे नाहीसे करणे शक्य नाही हे समर्थांनी पुरेपूर जाणले होते. रामा तुझ कारणे जीवलगांचा संग सोडला अशी आर्त करुणा भाकून आता तुझ्याशिवाय कोणी नाही ह्या जाणीवेत 12 वर्ष कृतयुग त्रेतायुगातील ऋषी मुनींना लाजवीच असे उग्र अनुष्ठान समर्थांनी केले. रामप्रभूंनी त्यांना दर्शन दिले व श्री समर्थ कृतकृत्य झाले. रामराया पाठीराखा झाल्याशिवाय कार्यात यश नाही आणि तो पाठीराखा होण्यास त्याची उपासना हाच एक मार्ग होय. श्री समर्थांनी जगाला हा संदेश केवळ अद्वैताचा तात्विक विचार नव्हता, तर सगुण रामभक्तीचा जिवंत शक्तिमय आणि आचारप्रधान मार्ग होता. त्यांनी श्रीरामाला केवळ ध्यानातील देव मानले नाही, तर जीवनाचे आदर्श, राष्ट्रधर्माचे केंद्र आणि सदाचाराचे प्रतीक मानले. श्री समर्थांसाठी राम म्हणजे धर्माचे मूर्तिमंत रूप, सत्य, संयम, शौर्य, धैर्य, त्याग यांचे प्रत्यक्ष उदाहरण, आदर्श राजा, पुत्र, मित्र आणि योद्धा. समर्थांनी रामाला केवळ निर्गुण ब्रह्म म्हणून नव्हे, तर व्यवहारातील आदर्श पुरुष म्हणून समाजासमोर उभे केले. त्यांच्या दृष्टीने रामभक्ती म्हणजे जीवन रामासारखे घडवणे. श्री समर्थांनी लोकांना श्रीराम जय राम जय जय राम हा जप दिला. हा जप त्यांनी लोक चळवळीचा मंत्र बनवला. या नामस्मरणात मनशुद्धी, चित्तस्थैर्य, भयाचा नाश, आत्मविश्वास आहे. ही सगुण भक्ती आहे, कारण येथे राम नाम, रूप, गुण आणि लीला यांचे स्मरण आहे. दासबोध या ग्रंथात मनाच्या श्लोकांमध्ये समर्थांनी रामाचे गुण, धर्माचरण, वैराग्य, शौर्य यांचे मार्गदर्शन केले आहे. श्री समर्थांची भक्ती केवळ भावनात्मक नव्हती, तर ती कर्मप्रधान आणि राष्ट्र धर्माशी जोडलेली होती. श्री समर्थ म्हणतात, रामावर अखंड श्रद्धा ठेवा, संकटात रामाचा धावा करा, सुखात रामाचे आभार माना. त्यांची भक्ती भावपूर्ण, शिस्तबद्ध आणि विवेकी आहे. श्रीराम म्हणजे केवळ मंदिरातील देव नव्हे, तर अंतःकरणातील प्रेरणा आणि जीवनातील आदर्श आहे. श्री समर्थांची सगुण भक्ती लोकांना आध्यात्मिक दृष्ट्या उन्नत, मानसिक दृष्ट्या स्थिर आणि सामाजिक दृष्ट्या सजग बनवणारी आहे. राम म्हणजे फक्त देवाचं नाव नाहीये, तर राम म्हणजे शांती, समाधान, नीती, स्थिरता आहे. आपले मन जर लालसेनं भरलेलं असेल तर त्याच्या मनात राम हा राहूच शकत नाही.
देवाकडे सौदा न करता आदराने बघितलं तर मनात आपोआप राम येतो. मनातून अपेक्षा कमी झाल्या की शांती येते. राम म्हणजे मनाला शांत करणारी अवस्था. स्वतःचं काम निष्ठेनं करणं, अपेक्षांचं ओझं कमी केलं की मन शांत होतं आणि मन शांत झालं की राम जवळ येतो. राम कळण्यासाठी आपल्यातला अभाव आधी कळला पाहिजे. अभाव कळल्यानंतर अभ्यासाला सुरुवात झाली की रामाचा आपल्यावर प्रभाव पडतो आणि रामाचा प्रभाव पडला की अंतरंगातील सद्भाव जागृत होतोच. सर्व गुण संपन्न व मर्यादा पुरुषोत्तम रामरायाच्या चरित्राचे अध्ययन करताना त्याची प्रचंड संयमी व क्षमाशील वृत्ती आपण अंगीकारण्याचा जरूर प्रयत्न करावा. कारण हेच पहा ना, रामाच्या आयुष्यात सुद्धा अनेक कटू प्रसंग आले. जेव्हा उद्या तुमचा राज्याभिषेक होणार आहे असे श्री रामरायाला सांगितले जाते, पण राज्याभिषेकाच्या आदल्याच रात्री असे सांगितले जाते की राज्याभिषेकाच्या ऐवजी उद्या 14 वर्ष तुम्हाला वनवासात जायचे आहे. हे ऐकून रामराया जराही विचलित झाले नाही. कल्पना करा की आपण या ठिकाणी असतो तर किती थैथयाट केला असता. परंतु रामरायाने आनंदाने वनवासात जायची तयारी दर्शविली. श्रीरामांना कैकई व मंथरेमुळे वनवासात जावे लागले. हे कळून सुद्धा श्रीरामांनी जराही कैकई व मंथरेचा तिरस्कार केला नाही. ही आहे रामाची क्षमाशील वृत्ती. आपण रामरायाच्या ठिकाणी असतो तर नक्कीच खूप संताप व्यक्त केला असता व मनाशी खुणगाट बांधली असली की याचा मी नक्की वचपा काढेन. रामरायाची सगुण भक्ती करताना हीच रामरायाची संयमी व क्षमाशील वृत्ती आपल्या अंगी बाणण्याचा जरूर प्रयत्न करावा. लोकापवादामुळे श्रीरामांना सीतेचा त्याग करावा लागला. तेव्हाही श्री रामचंद्र जराही डगमगले नाहीत, विचलित झाले नाही. सीतेला त्यागून त्यांनी एका राजाचे प्रजाजनाच्या आनंदासाठी आपले कर्तव्य पूर्ण केले, पण मनातून ते खूपच दुःखी कष्टी झाले होते. वनात वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात ज्याप्रमाणे सीतामाई राहत होती ते जीवन त्यांनी राजमहालात अंगीकारले. म्हणजेच कंदमुळे खाणे, जमिनीवर झोपणे यासारख्या गोष्टी त्यांनी एक राजा असूनही पत्नीवरील प्रेमापोटी अंगीकारल्या. यावरून आपण हेच लक्षात ठेवायचं आहे की ज्याप्रमाणे सीतेसारख्या शुद्ध चारित्र असलेल्या पतिव्रतेवर कोणा एका संशयी माणसाने दोषारोप केला व त्यामुळे रामाला सीतेला त्यागावे लागले, असा संशयीपणा मनामध्ये ठेवून आपण कोणावरही दोषारोप करू नये. आपण कोणाबद्दलही मनामध्ये कधीही संशय ठेवू नये. आपले अंतःकरण नेहमीच निर्मळ व सत्शील ठेवावे. आपले चित्त शुद्ध असेल व रामराया चरणी नितांत श्रद्धा व भक्ती असेल तर तो रामराया आपल्या अडचणीच्या समयी धावून येतो व आपण हाती घेतलेले कार्य निर्विघ्नपणे पार पडतो. इथे मी रामराया आणि त्यांचा भक्त कबीर यांचे अतूट नाते वर्णन करणारे एक गीत सादर करणार आहे. कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम, कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम. बाबड्या या भक्तासाठी देव करी काम, कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम. एक एक तारी हाती भक्त गाई गीत, एक एक धागा जोडी जानकीचा नाथ, जानकीचा नाथ. राजा घनश्याम, कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम. दास राम नामी रंगे, राम होई दास, एक एक धागा गुंते रूप ये पटास, रूप ये पटास.
राजा घनश्याम कौसल्यचा रामबाई, कौसल्यचा राम. कबीराचे विणतो शेले, कौसल्यचा रामबाई, कौसल्यचा राम. विणून सर्व झाला शेला, पूर्ण होई काम. ठाई ठाई शेल्यावरती, शेल्यावरती दिसे राम नाम. राम नाम, राम नाम, राम नाम, दिसे राम नाम. गुप्त होई राम, कौसल्यचा रामबाई, कौसल्यचा राम. हळू हळू उघडी डोळे, पाहितो कबीर, पाहितो कबीर. विणोनिया शेला गेला, सखा रघुवीर, सखा रघुवीर. कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम. कौसल्यचा रामबाई, कौसल्यचा राम. कबीराचे विणतो शेले, कौसल्यचा रामबाई, कौसल्यचा राम. या गीतातून भक्त आणि देव यातील नात्याचे निश्चित वर्णन केले आहे. कबीर हे राममय होऊन विणकाम करत आहे आणि त्यांच्या भाबड्या भक्तीसाठी खुद्द रामच त्यांना मदत करत आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर घराची जबाबदारी कबीर यांच्यावर आली, त्यामुळे ते चरितार्थासाठी विणकाम करीत. पण विणकाम करताना मन नेहमी रामनामात गुंग असायचे. अशातच एके दिवशी बाजारात जायच्या आधी ते विणकाम करत बसले होते. हात विणत होते, पण मन मात्र रामाच्या भक्तीत दंग झाले होते. अशातच त्यांचे ध्यान लागले. ध्यानातून जेव्हा ते भानावर आले, तेव्हा बघितलं तर काय, सर्व शेले विणून झाले होते. आपल्याच भक्तीत दंग असलेल्या भक्ताला व्यत्यय न आणता स्वतः श्री रामरायाने येऊन ते शेले विणले होते. भक्ताचे काम पूर्ण करण्यासाठी देव स्वतः काम करतो, हाच या गाण्याचा मुख्य अर्थ आहे. कबीराचा राम केवळ अयोध्यापती राजा नाही, तर तो प्रत्येक भक्ताच्या हृदयातील आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील सखा आहे. समर्थांनी चाफळला स्थापन केलेली रामाची मूर्ती अत्यंत जागृत आहे. अशा परब्रह्म स्वरूप समर्थांनी स्थापन केलेले राम जर भक्तांना पावत असतील, तर त्यात आश्चर्य ते कोणते. त्यात वेण्णाबाईंसारख्या अधिकारी आणि लाडक्या शिष्येला जर रामरायाचा अद्भुत अनुभव आला, तर तो चमत्कार नसून अध्यात्माच्या नियमाला धरून घडलेली घटना म्हणावी लागेल. इसवी सन 1649 साली रामनवमी उत्सवाची भिक्षा मागण्यासाठी समर्थ सांगली, कोल्हापूर या भागात जाणार होते. दिवाकर, अक्का, उद्धव हे सर्व महत्वाचे शिष्य त्यांच्या बरोबर भिक्षेसाठी जाणार होते. समर्थांनी उत्सवाची तयारी करण्यासाठी वेण्णाबाईंना चाफळल्यास ठेवले. उत्सव गुढीपाडव्यापासून सुरू होणार होता आणि समर्थ व सर्व मंडळी भिक्षेहून उत्सवाच्या 2च दिवस आधी चाफळच्या मठात पुन्हा येणार होते. उत्सवाची सर्व तयारी म्हणजे काही सामान्य गोष्ट नव्हती. उत्सवातील मुख्य भाग म्हणजे अन्नदानाचा. त्यासाठी सगळ्या प्रकारची धान्य निवडून ठेवणे, लोणची, चटण्या, सांडगे, पापड, मेथकूट या सर्व गोष्टी सिद्ध ठेवाव्या लागत. समर्थांचा वेण्णाबाईंच्या कर्तृत्वावर विश्वास होताच उत्सवासाठी काय काय लागते याची सर्व यादी तयार होती. वेण्णाबाईंना सर्वांची कार्यवाही करायची होती. समर्थ आणि त्यांचे शिष्य भिक्षेसाठी निघून गेले आणि 8-10 दिवसांनी वेण्णाबाई आजारी पडल्या. त्या तापाने फणफणल्या. दिवसेंदिवस तापाचा जोर तर वाढतच गेला. सगळे उपाय केले, पण तरी सुद्धा ताप कमी होईना. शेवटी तर वेण्णाबाईंना उभे सुद्धा राहावेना. त्यात उत्सव तर एकेका दिवसाने जवळ येत होता. आता उत्सवाची तयारी कशी होणार, समर्थ आपल्याला काय म्हणतील, या विचाराने
मोठ्या कष्टाने वेण्णाबाई राम मंदिरात आल्या. उभे राहवत नव्हते म्हणून त्यांनी मंडपाच्या खांबाला धरून त्या रामरायाची करुणा भागू लागल्या. कसेही करून उत्सवाची पूर्वतयारी माझेकडून पूर्ण होऊ दे, माझ्याकडून पूर्ण करून घे अशी करुणा भागताना वेण्णाबाईंच्या नेत्रातून अश्रू आले. त्यांच्या अश्रुधारा पाहून खुद्द रामचंद्रांच्या डोळ्यातून पाणी आले. आपल्यामुळे देवाला देखील त्रास होत आहे हे पाहून वेण्णाबाईंना अधिकच गहिवरून आले. रामचंद्रांनी समर्थांना जसे हनुमंताजवळ सोपवले तसेच समर्थांनी वेण्णाबाईंना रामचंद्रांच्या स्वाधीन केले आणि ते भिक्षेला निघून गेले. तेव्हा न कळत वेण्णाबाईंच्या हातून उत्सव पार पडणे ही रामचंद्र यांची जबाबदारी होऊन गेली. उत्सव झाल्यावर देह पडला तरी चालेल असे वेण्णाबाई म्हणतात. त्यावरून त्यांची रामचंद्रावरील आणि समर्थावरील निष्ठाच दिसून येते. दुसऱ्या दिवशी काय झालं? सकाळी 9:30 ते 10च्या सुमारास नऊवारी पातळ नेसलेली 30-35 वर्षाची एक स्त्री सामानाची पिशवी घेऊन चाफळ मठात आली आणि समर्थांनी उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी तुमच्या मदतीला पाठविले आहे असे ती वेण्णाबाईंना म्हणाली. तिने आपले नाव रमाबाई असे सांगितले आणि गाव 32 शिराळे सांगितले. समर्थांच्या भिक्षाफेरीत 32 शिराळे होते, त्यामुळे वेण्णाबाईंच्या मनामध्ये काहीही संशय आला नाही किंवा शंकाही आली नाही. या रमाबाईंनी 8 दिवसात कामाचा जो झपाटा सुरू केला ते पाहून तर स्वतः वेण्णाबाई थक्कच झाल्या. आपल्या आजाराची समर्थांना अंतर्ज्ञानाने कल्पना आली असावी आणि म्हणून त्यांनी योजनापूर्वक रमाबाईंना पाठवले असे वेण्णाबाईंना वाटले. 8-10 दिवसात रमाबाईंनी उत्सवाची सगळी तयारी पूर्ण केली. तिचे कसे आभार मानावे हे वेण्णाबाईंना कळेना. आता 1-2 दिवसात समर्थ आले की त्यांना सर्व निवेदन करून उत्सवाचे सर्व श्रेय रमाबाईंना द्यायचे असे वेण्णाबाईंनी मनाशी ठरवूनच टाकते. एव्हा ना त्यांच्या प्रकृतीत आराम पडू लागला होता. भिक्षेच्या लोकांच्या स्वागतासाठी वेण्णाबाई सिद्ध झाल्या होत्या. ठरल्याप्रमाणे समर्थ सर्व लोकांबरोबर चाफळला परतले. पाठोपाठ भिक्षेची सामुग्रीही आली. धान्याची पोती वेळोवेळी चाफळला पाठवली जातच होती. निवडलेल्या धान्याची पोती रमाबाईंनी अतिशय चोखपणे वेण्णाबाईंच्या मार्गदर्शनाखाली एका बाजूला व्यवस्थित रचून ठेवली होती. भिक्षेहून परतलेल्या समर्थांना थोडी उसंत मिळताच वेण्णाबाई त्यांच्या खोलीत दर्शनाला गेल्या. त्यांना समर्थांनी विचारले, काय वेण्णाबाई, उत्सवाची तयारी झाली का? कशी काय तयारी चालू आहे? वेण्णाबाईंच्या डोळ्यात तर अश्रूच येऊ लागले. आपले आजारपण आणि रमाबाईंनी घेतलेली मेहनत हे सर्व वृत्त त्यांनी समर्थांना निवेदन केले. तेव्हा कोण या रमाबाई, कुठून आल्या आणि आता त्या कोठे आहेत असे समर्थांनी जेव्हा वेण्णाबाईंना विचारले तेव्हा वेण्णाबाई तर थक्कच झाल्या, कारण समर्थांनी कोणालाच पाठवले नव्हते. वेण्णाबाई घाईघाईत रमाबाईंच्या खोलीत गेल्या तेव्हा तिथे रमाबाई नव्हत्या. रमाबाई कोणालाच दिसल्या नाही. ज्याने जनाबाईंची लुगडी धुतली, श्रीखंड्या बनवून नाथांच्या घरी पाणी भरले, त्याच परमेश्वराने रमाबाई होऊन उत्सवाची सर्व तयारी केली होती. किती भार घालू रघुनायकाला, मज कारणे क्षीण होईल त्याला, असे समर्थ करुणाष्टकात का म्हणतात हे वेण्णाबाईंच्या ध्यानात आले. या घटनेमुळे चाफळचे रामदैवत कसे जागृत आहे याची सर्व भक्तांना प्रचिती आली आणि वेण्णाबाईंसाठी रामांनी अश्रू काढले. त्यावरून वेण्णाबाईंचा अधिकार किती मोठा आहे हे सिद्ध झाले. मानवाने सतत विवेक बुद्धीने अतिशय परिश्रमाने एखादे कार्य करायला घेतले की ते कार्य भगवंताच्या साह्याने, त्याच्या आशीर्वादाने पूर्णपणे यशस्वी होते. करता करविता भगवंत उत्तम कार्य करून घेतो. गजानन विजय ग्रंथामध्ये लोकमान्य टिळक यांच्या आयुष्यात घडलेला खरा प्रसंग इथे सांगितलेला आहे. या ग्रंथात सांगितलेला आहे. लोकमान्य टिळक म्हणजे महाराष्ट्राचा कोहिनूर हिराच. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी धडाडीचे कार्य केले. आपले सर्व आयुष्य स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी वेचले. इंग्रज सरकारचे देशातून समूळ उच्चाटन होण्यासाठी कडवी झुंज दिली. एकदा अकोल्याला शिवजयंती उत्सवाला टिळकांना व्याख्यानासाठी निमंत्रण दिले. मोठमोठे विद्वान
त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी येणार होते. त्यामुळे या उत्सवाची महिनाभर आधीच तयारी चालू होती. टिळकांच्या या सभेला शेगावच्या गजानन महाराजांचाही आशीर्वाद मिळाला पाहिजे असे सर्वांना वाटले. या हेतूने श्री गजानन महाराजांनाही निमंत्रित करण्यात आले. अक्षय तृतीयेच्या दिवशी ही सभा वऱ्हाड प्रांती होती. सभेमध्ये लोकमान्यांना पाहण्यासाठी लांबून लांबून लोक आलेली होती. याच सभेत उच्च स्थानी गजानन महाराज बसले होते. टिळकांनी या सभेला अतिशय आवेशपूर्ण भाषण केले. त्यांनी या भाषणात इंग्रजांची निर्भत्सना केली. हे व्याख्यान इंग्रजांना टोचून बोलणारे होते. ही सभा निर्विघ्नपणे पार पडली. सर्वांनी टिळकांची वाहवा केली. परंतु या व्याख्यानामुळे इंग्रजांनी टिळकांना बेड्या घातल्या. मोठमोठे वकील टिळकांना सोडविण्यासाठी झटू लागले. तेव्हा कोल्हटकर नावाचे सद्गृहस्थ, हे गजानन महाराजांचे शिष्य होते. त्यांनी टिळकांची सुटका व्हावी याचे साकडे घालण्यासाठी शेगावला गजानन महाराजांपाशी ते गेले. तेव्हा महाराजांनी कोल्हटकरांजवळ टिळकांना देण्यासाठी एक भाकरी दिली व ते कोल्हटकरांना म्हणाले की ही भाकरी लवकरात लवकर टिळकांना खाऊ घाला. या भाकरीच्या बळावरती टिळकांच्या हातून खूप मोठी कामगिरी होणार आहे. कोल्हटकर महाराजांना नमस्कार करून ती भाकरी मुंबईला घेऊन आले व ती टिळकांना खाऊ घातली. टिळकांनी प्रसाद म्हणून ती भाकरी खाल्ली. त्यांना इंग्रजांनी ब्रह्मदेशी मंडाले येथे पाठविले. तेथे गीता रहस्य हा गीतेवरील ग्रंथ टिळकांनी लिहिला. हीच टिळकांच्या हातून मोठी कामगिरी झाली. या ग्रंथामुळेच टिळकांची कीर्ती दूरवर पसरली व ते अजरामर झाले. ज्या ज्या कार्यामध्ये भगवंत करता असतो ते कार्य निर्विघ्नपणे यशस्वीरित्या सिद्धीस जाते. लंकेवर जाण्यासाठी किंवा लंकेवर जेव्हा प्रभू रामचंद्र लढाईसाठी निघाले तेव्हा समुद्रावर सेतू बांधण्याचे कार्य हे अत्यंत कठीण होते. परंतु श्रीरामांच्या नामस्मरणाने वानरांनी टाकलेले दगड पाण्यावर तरंगू लागले. रामनामामुळे अशक्यही शक्य होते. श्रीरामांच्या कृपेने ते महान कार्य निर्विघ्नपणे पूर्ण झाले. श्री समर्थ जिथे जिथे राम मंदिराची स्थापना करीत तिथे तिथे स्थानिक अडचणी, विरोध किंवा आर्थिक अडथळे येतच असत. पण समर्थ नेहमी म्हणत की अनेक ठिकाणी अचानक मला मदत मिळाली, संकटे दूर झाली आणि मंदिरे निर्विघ्नपणे उभी राहिली. ग्रामीण भागात तर आजही एखादे मोठे कार्य करताना म्हणजे घर बांधणी, शेती, विवाह सुरू करताना श्रीराम असे नाम घेऊन प्रारंभ केला जातो. अनेक जण असं सांगतात की अशा श्रद्धेने सुरू केलेली कामे कमी अडचणींनी पूर्ण होतात. म्हणजे अडचणी खूपच कमी येतात आणि निर्विघ्नपणे ही कार्ये पार पडतात. हनुमान समुद्र ओलांडताना सुरुवातीला स्वतःची शक्ती विसरला होता. जांबुवताने त्याला रामनामाची आठवण करून दिली. रामकार्य आहे याचे स्मरण होताच हनुमानाने एकाच उडीत लंकेला गाठले. यातून याची प्रचिती येते की जे कार्य रामासाठी, धर्मासाठी आहे ते ईश्वरी कृपेने सिद्ध होते. वनवासात जाताना रामप्रभूंना वाटेत गंगा नदी लागली. रामप्रभू आल्याचे कळताच नावाड्याचे चित्त आनंदाने मोहरून गेले. त्याला खूपच आनंद झाला. तो धावत धावत रामरायांच्याकडे गेला आणि त्यांच्या पुढे लोटांगण घालून म्हणाला, प्रभू, आपल्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. मी आपली कोणती सेवा करू? रामप्रभू म्हणाले, तू तुझ्या नावेतून आम्हाला गंगेच्या पैलतीराला पोहोचव. त्याप्रमाणे नावाड्याने श्रीराम, लक्ष्मण व सीतामाई यांना नावेतून गंगेच्या पैलतीराला पोहोचवले. पैलतरी पोचल्यावर श्रीराम व नावाडी यांच्यात पुढील प्रकारचा संवाद झाला. श्रीराम नावाड्याला म्हणाले, आम्हाला नावेतून पैलतीराला पोहोचवल्याबद्दल मी तुला काय देऊ? तेव्हा नावाडी म्हणाला, प्रभू, आपण दोघेही नावाडी असताना मी आपल्याकडून मोबदला कसा घेऊ? नावाड्याच्या या विधानाने श्रीराम आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, तू नावाडी आहेस हे उघडच आहे, पण तू मलाही कसे नावाडी करून टाकलेस? नावाडी म्हणाला, प्रभू, मी तर लोकांना या नदीच्या पैलतीराला पोहोचवितो, पण आपण तर इच्छुक प्रवाशांना भवसागराच्या म्हणजेच
संसार रूपी सागराच्या पहिल्या तीराला पोचते करता, तेव्हा आपण माझ्यापेक्षाही श्रेष्ठ नावाडी आहात. नावाड्याचा हा युक्तिवाद ऐकून आणि त्याचे निरपेक्ष प्रेम पाहून रामप्रभूंनी त्याला दृढ आलिंगन दिले. रामप्रभूकडून आलिंगन सुख म्हणजे प्रत्यक्ष जीवाशिवाचीच भेट. नावाड्याला आपले जीवन कृतार्थ झाल्यासारखे वाटले. नावाड्याला राम हा अवतार आहे हे लक्षात आले. यावरूनच त्याचा आध्यात्मिक स्तर किती उच्च असला पाहिजे हे आपल्या लक्षात येते. हा रामायणामधीलच प्रसंग आहे. शबरीची अखंड प्रतीक्षा आणि रामकृपेने तिचे पूर्ण झालेले कार्य. दंडकारण्यात एक साधी निरागस स्त्री राहत होती. तिचे नाव शबरी. ती जन्माने वनवासी होती, पण मनाने अत्यंत पवित्र आणि भक्तिभावाने ओतप्रोत भरलेली होती. तिचे गुरु मतंग ऋषी होते. गुरूंनी तिला सांगितले की शबरी, एक दिवस प्रभू श्रीराम येथे येतील, त्यांची सेवा करण्याचे भाग्य तुला लाभेल. गुरूंच्या देहत्यागानंतर शबरी रोज स्वच्छ करीत असे. दररोज फुले गोळा करत की आज येतील का माझे राम, आज माझ्या श्रीरामाचं मला दर्शन होईल का, असं रोज करता करता व श्रीराम आणि लक्ष्मण दंडकारण्यात आले. हा योगायोग नाहीये, तर तो भक्तीचा परिपाक होता. हे थेट रामराय थेट शबरीच्या झोपडीपाशी आले. शबरीला तर विश्वासच बसत नव्हता. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, प्रभू, माझ्यासारख्या स्त्रीकडे तुम्ही कसे आलात? राम हसले आणि म्हणाले, भक्तीच मला येथे घेऊन आली. शबरीने जंगलातून गोळा केलेली बोरं प्रभूंना अर्पण केली, पण प्रत्येक बोर आधी ती स्वतः चाखून पाहत होते. गोड आहे की नाही ते तपासत होते. लक्ष्मणाला तर हे अयोग्य वाटले आणि लक्ष्मणाला याचा रागही आला. पण श्रीराम मात्र प्रेमाने बोर खात राहिले, कारण ते बोर फक्त फळ नव्हते, ते श्रद्धा, प्रेम आणि समर्पण होते. शबरीचे एकमेव कार्य काय होते, तर गुरुने सांगितलेली सेवा पूर्ण करणे. तिने आयुष्यभर वाट पाहिली. अडथळे आले, एकटेपणा, वृद्धत्व आले, पण तिच्या अढळ श्रद्धेमुळे अखेर तिचे कार्य पूर्णत्वाला गेले. पण त्यासाठी अंतःकरणाची शुद्धता महत्वाची असते. प्रभू राम भक्ताच्या प्रेमामुळे निर्विघ्न मार्ग तयार करतात. ज्याप्रमाणे प्रभू श्रीराम शबरीच्या दारी आल्यामुळे केवळ शबरीचेच कार्य पूर्णत्वाला गेले व त्याबरोबरच राम कार्यालाही दिशा मिळाली. शबरीनेच पुढे त्यांना सुग्रीवाचा मार्ग दाखवला, ज्यामुळे सीतेचा शोध सुलभ झाला. ईश्वरासाठी केलेले कार्य शेवटी पूर्णत्वाला जाते. अहिल्याचा उद्धारही श्री रामचंद्रांमुळेच झाला. महर्षी गौतमांची पत्नी अहिल्या अत्यंत सुंदर, सद्गुणी होती, पण इंद्राच्या कपटामुळे तिच्यावर अन्याय झाला. गौतम ऋषींनी अहिल्याला शाप दिला. ती दीर्घकाळ निर्जीव दगडासारखी पडून राहिली, पण शापातच आशेचा किरण दिसत होता. त्रेतायुगात श्री रामाच्या चरण स्पर्शाने तुझा उद्धार होईल. काळ लोटला. वनवासात असताना श्रीराम त्या आश्रमात आले. त्यांच्या चरणांचा स्पर्श होताच अहिल्या पूर्ववत झाली, तेजस्वी, पवित्र झाली. अहिल्याचे उद्धार कार्य अनेक वर्ष थांबले होते, पण प्रभूंच्या आगमनाने ते क्षणात निर्विघ्नपणे पूर्ण झाले. ईश्वर कृपेने अगदी कठीण कर्मबंधही सुटले. रावणाचा भाऊ विभीषण स्वभावाने धर्मनिष्ठ होता, पण रावणाने त्याचा अपमान करून त्याला राज्यातून हकलून दिले. त्याला अतिशय अपमानास्पद वागणूक दिली. तुझे इथे माझ्याकडे काही काम नाहीये, चालता हो तिथून, अशी वाईट शब्दात निर्भत्सना केली. तेव्हा विभीषण थेट श्री रामप्रभूचंद्रांच्या शरण आला. वानर सेनेत तर शंका निर्माण झाली. हा शत्रूचा भाऊ आहे, यावर कसा विश्वास ठेवायचा, अशी सर्व वानर सेना श्री रामरायांना म्हणू लागली. पण श्रीराम म्हणाले, जो एकदा माझ्या शरण येतो त्याचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे. ही रामाची शरणागत वत्सलता होती. विभीषणाला स्वीकारल्यानेच लंका विजयाचे कार्य अधिक सुलभ झाले. त्याने अंतर्गत रावणाच्या दुर्बलतेची माहिती दिली
रामकृपेने बिभीषणाला केवळ आश्रयच नाही तर पुढे लंकेचे राज्यही मिळाले. प्रभूंच्या शरण येणाऱ्यांचे कार्य सुरक्षित आणि सिद्ध होते. आजच्या आधुनिक काळात आपल्यासारखी सामान्य माणसे करता करविता तो रामराया आहे ही श्रद्धा मनात ठेवूनच कार्य करीत असतात. परंतु आपल्या बरोबर आपल्या देशातील थोर शास्त्रज्ञ सुद्धा कुठल्याही यशस्वी मोहिमेपूर्वी आमचे हे जे आम्ही प्रयत्न केले आहेत यान उद्यानाचे, ते तिरुपतीच्या दर्शनाला जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतात. 3 वर्षापूर्वी 2023 मध्ये भारताची अतिशय यशस्वी मोहीम म्हणजे चांद्रयान-3 ही मोहीम भारतासाठी ऐतिहासिक ठरली. चांद्रयान-3 चे प्रक्षेपण 14 जुलै 2023 रोजी श्रीहरिकोटा येथून करण्यात आले आणि या यानाचे चंद्रावर लँडिंग 23 ऑगस्ट 2023 ला झाले. या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट काय होते तर चंद्रावर सुरक्षित लँडिंग करणे आणि तेथील पृष्ठभागाचा अभ्यास करणे हे होते. विक्रम नावाच्या लँडरने चंद्रावर सुरक्षित उतरणी केली आणि प्रज्ञान नावाच्या रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून विविध प्रयोग केले. भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी लँडिंग करणारा जगातील पहिला देश ठरला. तसेच चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा 4था देश ठरला. या चांद्रयान मोहिमेमुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील ताकद जगासमोर अधोरेखित झाली. 23 ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित करण्यात आला. चांद्रयान-3 ही मोहीम केवळ वैज्ञानिक यश नसून प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या चांद्रयान मोहिमेसाठी शास्त्रज्ञांनी अथक परिश्रम घेतले, पण त्याबरोबरच त्यांनी तिरुपतीचे दर्शन घेऊन ही मोहीम यशस्वी करण्यासाठी तिरुपती बालाजीचे आशीर्वाद घेतले. दासबोध ग्रंथामध्ये शेवटी 20व्या दशकात 10व्या समासात शेवटच्या 8 ओव्यांमध्ये श्री समर्थांनी या अलौकिक ग्रंथाचे कर्तेपण प्रभू श्री रामचंद्रांना दिले आहे. भक्ताचेनी स्वाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध, असे अत्यंतिक नम्र भाव होणारे विरळा संत श्री रामदास स्वामी होत. ग्रंथाचे कर्तेपण त्यांनी जगदीश्वराला दिले आहे. श्री समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये वारंवार सांगितले आहे की कर्ता राम आहे. मनुष्याने अहंकार सोडून परमेश्वरावर विश्वास ठेवावा. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ आहे. सुखानंद आनंद कैवल्य त्याने, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम प्रभू श्री रामचंद्र सतत सन्निध आहेत, म्हणजेच सर्व क्रियांचा अधिष्ठाता तोच आहे. तो कृपाळू आहे, तोच रक्षण करता आहे. माणसाच्या मनामध्ये भीती, चिंता, असुरक्षितता या मी करता या भावनेतूनच येतात. जेव्हा आपण असं म्हणतो ना की मी करता आहे, मी केलं आहे, तेव्हा आपल्या मनात एक प्रकारची भीती असते, असुरक्षितता असते. असुरक्षिततेची भावना आपल्या मनात निर्माण होते की माझ्या हातून हे कार्य होईल की नाही. पण यावेळेस असं करावं की मनाला आपण सांगावं की आपण प्रयत्न प्रामाणिकपणाने करावे. करता करविता तो भगवंत आहे. तो पूर्णपणे यशस्वीरित्या आपले कार्य पूर्ण करूनच घेणार आहे. पण जेव्हा आपण भक्तिभाव मनामध्ये ठेवतो की रामराया हा करता आहे आणि कर्तेपणा देवाकडे अर्पण करतो, तेव्हा हा भाव श्रद्धा आणि संरक्षणाच्या अनुभूतीतूनच येतो. मनाचे श्लोक शिकवतात, चिंता सोडा राम आहे, गर्व सोडा राम करता आहे, भय सोडा राम रक्षण करता आहे. राम करता भाव म्हणजे कर्म चालू आहे पण कर्तेपणा नाही, जीवन घडते आहे पण अहंकार नाही. हीच समर्थांनी दिलेली अंतर्मुक्तीची गुरुकिल्ली आहे. प्रथम भगवंताच्या सुंदर व सगुण रूपाचे चिंतन करावे. निर्गुण हे साध्य आहे आणि सगुण रूप हे साधन आहे, हे लक्षात ठेवायचं. सगुणाचे आधारे निर्गुण पावीचे निर्धारे. श्रीराम
संपूर्ण भारताचे आराध्य आणि लाडके दैवत आहे. राम नाम घेतले की सगळी संकटे दूर होतात. तो सर्व परिस्थितीमध्ये आपला पाठीराखा असतो. ही सर्व भारतीयांची श्री रामाच्या प्रती भावना आहे. तो आपल्यातीलच एक वाटत असल्यामुळे आपण त्याला राम अशी एकेरी नावाने संबोधतो. मानव जन्म घेऊनही आपले आगळेपण दाखवणारा राम आपल्यातल्या प्रत्येकाच्या हृदयस्थ आहे. वर्षानुवर्ष आपण रामायण ऐकतो. तीच कथा कितीतरी विद्वानांनी आपापल्या रसाळ वाणीत मांडली, पण आजही संपूर्ण कथा माहिती असूनही नव्याने ऐकताना आपण मंत्रमुग्ध होतो. ही ओवी जेव्हा निरूपणासाठी मी करणार असे मी ठरवले होते, तेव्हा अक्षरशः 1.5 महिना ही ओवी मी मनाने जगले. म्हणजे असं प्रत्येक वेळेला वाटत होतं की हे बरोबर आहे ना, हे चुकीचं आहे, हे पटेल ना सर्व समर्थ भक्तांना, काही चूक तर होणार नाही ना. पण ही ओवीच हे सांगत होती की राम करता आहे, तू काही चिंता करू नको. त्यामुळे आजही मला गेल्या 15 दिवसापासून मनामध्ये अजिबात भीती नाही, कारण रामराया माझ्याकडून चांगलं करून घेणार आहे. जे काही समर्थ भक्तांना चांगलं वाटलं आहे ती रामरायाची कृपा आणि श्री समर्थ रामदास स्वामींची कृपा आहे, आणि जे काही चुकीचं आहे ते माझं स्वतःच आहे. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला मी वंदन करते व माझ्या वाणीला मी विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.